आपण याला ग्रीन लाईफ दिलंय हम्म. 4 टायमाला 4 वेळा 4 वेळा. ऑर्गॅनिक कार्बन दिलंय ते पण 4 टाइम दिलं. हम्म. सगळेच प्लॉट वापरले मी 4000 4,000 शेती काडी. मी जवळपास 7-8 तर वर्ष आता झाले. आपण जर प्लॉट बघितला तर हा माल आहे का काय? खूप माल आहे. म्हणजे आता बोलावं काय असा प्रश्न पडतोय. हा, वाटत नव्हतं का बॉस एवढे पण ते फुलं त्याला हे होतील, सेटिंग होईल. पण आज बघितलं तर ते सत्यात आहे. अहो माल पण आहे बघा इकडे. किती माल असेल हो प्रति झाड तरी? प्रति झाड तरी 150 प्लसच बोलायचं. 150 प्लसच. हो, 2-3 लाईन पडल्या पण लोड जास्त असल्यामुळे. लोड खूप आहे त्याच्यावर. तरी आम्ही त्याला 12 नंबर तारी काय? 90-100 ग्रॅमचे फळ आहे आज. अरे बापरे, म्हणजे एवढा माल कधी बघितलंच नाही तुम्ही? नाही 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 नाही. हा पहिला टाइम आहे असा. डायरेक्ट. हा. शेती किती वर्षापासून करता? 8 एक वर्ष झाले ना. पण असे टोमॅटो रिझल्ट शेती अशी रिझल्ट नाही कधीच नाही पाहिले. मजूर भेटले ते पण ते रेट म्हणजे बांधणी पाहून हा, नाही बोलले डायरेक्ट. नाही बोलले. एवढा माल पाहून. हा. राम राम. राम राम. तुमचा संपूर्ण परिचय द्या. आमचं दत्तात्रय मधुकर बैरागी, राहणार खडक माळेगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. अच्छा, आता आपण तुमचा टोमॅटोचा प्लॉट बघतोय. किती क्षेत्र आहे? हे 1.25 बिघाचा आहे. शाहूचा प्लॉट आहे. शाहूचा प्लॉट आहे. किती दिवसात झालाय प्लॉट? हा प्लॉट 65-70 दिवसात झाला. 70 दिवसात झालाय प्लॉट. हो. अच्छा, लागवड करून किती दिवस झाले बोलले? 70 दिवस. 70 दिवस झाले. अच्छा, किती रोप टोटल? हे रोप 4000 काडी. 4000 काडी. अच्छा, टोमॅटो शेती किती वर्षापासून करता आपण? टोमॅटो शेती मी जवळपास 7-8 वर्ष झाले. 7-8 वर्ष झाली. अच्छा, आपण जर खाली बसलो हम्म. तर आता आपण जर प्लॉट बघितला तर हा माल आहे का काय? खूप माल आहे. म्हणजे आता बोलावं काय असा प्रश्न पडतोय. हा, आपण जे पहिल्यांदा स्टार्टिंगला तुम्ही प्लॉट मध्ये आलते बघा, त्या टायमाला जेवढे फुलं होते का, वाटत नव्हतं का बॉस एवढे पण ते फुलं त्याला हे होतील, सेटिंग होईल. पण आज बघितलं तर ते सत्यात आहे. अहो माल पण आहे बघा इकडे. किती माल असेल हो प्रति झाड तरी? प्रति झाड तरी 150 प्लसच बोलायचं. 150 प्लसच. हो, हे काय. अच्छा, आणि आपण जर बघितलं तर प्रत्येक माल म्हणजे स्टेजेस नुसार फुगवण पण चांगली झालेली. हो, फुगवण पण चांगली. 70% माल आज एकदम साईज चांगली त्याच्यावाली. आणि बाकी जो अजून जो कवळा आहे त्याची पण साईज होईल असं वाटतं. अच्छा, आता मला सांगा, तू 2-3 लाईन पडल्या पण आहे. हा, 2-3 लाईन पडल्या पण लोड जास्त असल्यामुळे. लोड खूप आहे त्याच्यावर. तरी आम्ही त्याला 12 नंबर तारी वापरल्या. 12 नंबरची. हो. अच्छा, आता मला सांगा, याला सुरुवातीपासून काय काय दिलं आपण? काय काय ऍप्लिकेशन केली? आता आपण याला ग्रीन लाईफ दिलंय 4 टायमाला 4 वेळा 4 वेळा. आणि ऑर्गॅनिक कार्बन दिलंय ते पण 4 टाइम दिलं. सगळेच प्लॉट वापरले मी त्याच्यावर. तू आपल्या म्हणजे सर्व ए टू झेड असे एक प्रोडक्ट नाही सोडले नाही, तुम्ही? काहीच सोडलं नाही. ग्रीन शील्ड झालं, ग्रीन सील्ड झालं, क्रॉप शील्ड क्रॉप शील्ड झालं, SCR वगैरे, हा सगळं फ्लावर किंग सर्व. फ्लावर किंग त्याचे पण 2 स्प्रे झाले फ्लावर. आता इथं बघा ना, काय माल आहे हो. आणि मग आम्ही खाऊन पाहिला, एक नंबर चव आहे. हा, गोडी म्हणजे खायला पण चांगला आहे आणि फळात गर पण चांगला आहे. वजन गर असल्यामुळे वजन पण छान आहे त्याच्यावाला. 80-90-100 ग्रॅमचे फळ आहे आज. अरे बापरे, काय रिझल्ट मिळाला कार्बन आणि ग्रीन लाईफ सोडून? रिझल्ट हे काय, आता डोळ्याने दिसतायत ना आपल्याला. हे बघा. बघा ना माल पण. म्हणजे ते झाड काय एकच नाही, सर्व झाडांना फुल माल एकदम. फुल माल आहे इकडे बघा. हे बघा. म्हणजे एवढा माल कधी बघितलंच नाही तुम्ही? नाही नाही नाही. हा पहिला टाइम आहे असा. डायरेक्ट. हा. शेती किती वर्षापासून करता? 8 एक वर्ष झाले ना. पण असे रिझल्ट? शेती अशी रिझल्ट नाही कधीच नाही पाहिले भेटले. आता आजपर्यंत भरपूर खत औषध वापरलं असेल तुम्ही. खूप काय फरक आहे? खूप बदल आहे. ऑर्गॅनिक कार्बन, ग्रीन लाईफ. ऑर्गॅनिक कार्बनचे खरंच खूप चांगले रिझल्ट आहे. चांगले रिझल्ट. हो. अच्छा, म्हणजे आज तुम्ही समाधानी आहे? हो, समाधानी. फक्त तुमच्याकडून चूक, तुम्ही मग अनुभव सांगितला का मजूरच भेटले नाही? नाही नाही, मला मजुरी अभीच माझी टमाटे लेट बांधणी झाली आमच्या टमाट्याची. का मजूर का भेटले नाही?
तर मध्यंतरीच्या काळामध्ये कांदे लागणी लेट झाले लोकांचे प्रत्येकाच्या, त्याच्यामुळे सगळे काम एकखट्टी झाले. आणि एक वेळेस मजूर भेटले ते, पण ते रेट म्हणजे बांधणी पाहून हा 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 नाही ते बोलले आता डायरेक्ट, नाही बोलले. एवढा माल पाहून. हा माल म्हणजे ते फोटो पाहूनच नाही बोलले आम्ही नंतर. अच्छा. आणि मला सांगा, आता समजा ह्या जागी जर तुम्ही रासायनिक वापरलं असतं तर एवढा माल असता का? माल जर एवढा असता ना, पण टिकला नसता, मालाची क्वालिटी अशी बनलीच नसती एवढी पाहिजे अशी. बनलीच नसती. कमी खर्चात. कमी खर्चात. हो किती दिवसाला कार्बन ग्रीन लाईफ सोडून राहिली? आम्ही याला 15-15 दिवसाला कार्बन आणि ग्रीन लाईफ. ग्रीन लाईट. अच्छा, हे अंतर किती आहे? हे अंतर मग आमच्या 5.5 फूट अंतर आहे. गलीमध्ये 4.5 फूट अंतर आहे. हा हा हा. 4.5 दीड वर लागवड आहे. हो ना. हम्म. आता टोमॅटोची चव बघितली मग, एकदम एक नंबर चव हा आहे. एक नंबर आहे ना, आहे नाही. म्हणजे रासायनिक वरती जसं चर्रे मारतं जिबीला, बरोबर ना? हा नाही नाही SRA नाही मारत. गोडवा आहे एकदम. गोडवा आहे खूप त्याच्यामध्ये. भाजी वगैरे केली असेल तुम्ही? भाजी केली ना. घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे? घरच्यांची प्रतिक्रिया एकदम चांगली आहे. भारी. हा तुम्ही माल बघा ना किती कडक आहे. माल खूप छान आहे, कडक आहे एकदम माल. कडक माल आहे एकदम. हो आणि कुठे जरी बघितलं आपण, एक नंबर. म्हणजे एवढा लोड असून झाड असा ट्रेस मध्ये नाही, कोणतंही गेलेलं झाड बघा तुम्ही मालच माल आहे. डायरेक्ट. हो म्हणजे आता इथून पुढून तुम्ही हेच तंत्रज्ञान हो वापरणार? 100% तंत्रज्ञान आम्ही आता याला पण वापरलं, कांद्यांना वापरणार आहे. हम्म. आणि आता कारली लागवड करणार त्याला पण वापरणार. त्याला पण वापरणार. हो. काय सांगेल इतर शेतकऱ्यांना? सगळ्यांनी वापरलं पाहिजे, प्रत्येकाने अनुभव घ्या. अच्छा, आणि आज गरज ती काळाची. गरज आहे काळाची. हो अच्छा, हे आपण वापरल्यानंतर खर्च. रासायनिक वापरतोय, हम्म, त्याच्यामुळे तुम्ही याचा पण वापर चालू करा. हम्म. तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. काय फरक आहे रासायनिक आणि ह्या तंत्रज्ञान मध्ये, ऑर्गॅनिक कार्बन मध्ये? फरक सांगायचं ठरत आता शब्दात सांगू शकत नाही ते. आज जर बघितलं तर रासायनिक साठी फुटव्यासाठी वेगळं, फुलकळीसाठी वेगळं. नाही तसं आपल्या ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यात काय घ्यायची बाकीचं जास्त फांद्यात पडायची गरजच नाही ना काही. म्हणजे रासायनिक मध्ये कसं प्रत्येक स्टेजला वेगवेगळे. प्रत्येक याला म्हणजे कीटकनाशक आले तर त्याला आळीसाठी वेगळं आहे, थ्रिप्ससाठी वेगळं आहे, तसं याच्यात नाही. अच्छा, म्हणजे याला जास्त गरज नाही. नाही जास्त गरज नाही. फुटव्यासाठी वेगळे द्यायची गरज नाही, फ्लावरिंग नाही, साठी गरज नाही. नाही नाही ऑर्गॅनिक कार्बन ग्रीन लाईफ सोडा हेच काम करतं डायरेक्ट. बस सर्व काम तेच एक करणार. अच्छा, चालेल. खूप छान माहिती दिली. आता आपण बघू शकतो प्लॉट तुमचा, म्हणजे बांधणी लेट झाली, बरोबर ना? हा बांधणी लेट झाली त्याच्यावाले. अच्छा, पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. दत्तात्रय मधुकर बैरागी, राहणार खडक माळेगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर? 99 70 18 83 16. चालेल, धन्यवाद.